आता वळूयात राज्यामधल्या आणखीन काही महत्त्वाच्या घडामोडींकडे। आज राज्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा दिवस होता, कारण राज्याचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला। अजित पवार यांनी 6,12,293 कोटी रुपयांची तरतूद असलेला अर्थसंकल्प मांडला। या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी आणि महिला यांच्यासाठी विशेष भर देण्यात आलाय। विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी महायुती सरकारचं हे शेवटचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्यामध्ये सरकारनं शेतकरी आणि महिलांसाठी काही महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्यात। बजेटमध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्यात त्या आपण पाहूयात। शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा आजच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आल्यात। वीज बिल माफीचा एक खूप मोठा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे। यामध्ये 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत ज्यांचं विजेचं इंजिन आहे, ज्यांचे पंप आहेत, त्यांचं वीज बिल माफ करण्यात आले। नुकसानग्रस्त कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। जलयुक्त शिवार योजनेसाठी 650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। गाईच्या दुधासाठी जुलै महिन्यापासून शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान दिलं जाईल। माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांचं अनुदान राज्य सरकारतर्फे दिलं जाईल। जुलै 2024 पासून ही योजना लागू होईल। याशिवाय पिंक रिक्षा या योजनेअंतर्गत 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं जाईल। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वर्षाला 3 सिलेंडर्स मोफत दिली जातील। शुभमंगल योजनेचा निधी त्याची मर्यादा 10,000 रुपयांवरून 25,000 रुपये करण्यात आलेली आहे। महात्मा फुले जन आरोग्य योजना आता राज्यातल्या सगळ्या कुटुंबांना लागू असेल आणि 1.5 लाख रुपयांपर्यंत या योजनेअंतर्गत उपचार दिले जात होते, ती मर्यादा आता 5 लाख रुपये करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे पात्र तरुण असतील त्यांना दरवर्षी 10,000 विद्यावेतन दिलं जाईल प्रशिक्षणासाठी।